हॅलो फ्रेंड्स, तो आज आपण बनवूया खूप हेल्दी आणि खूप टेस्टी असे कटलेट. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतलेला आहे एक बॉइल्ड कॉर्न, त्यानंतर शिमला मिर्च, बॉइल्ड आलू, एक गाजर, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. याला छान आपण सगळ्याला चॉप करून घेऊ. आता तुमच्याप्रमाणे तुम्ही जे पण व्हेजिटेबल्स यूज करू शकता ते तुम्ही यूज करा इथे. जेवढं जास्त यूज केलं तेवढं चांगलं आहे. आणि मी सगळं एक 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 असं प्रमाणात घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 2 आलू यूज करू शकता तर तुम्ही 2 पण आलू यूज करू शकता. मी एकच घेतलेलं आहे आलू. त्यानंतर आपण हे जे कॉर्न आहे त्याला छान कापून घेऊया. त्यानंतर मग मी ते जे चॉपर आहे त्यामध्ये त्याला थोडंसं बारीक करून घेणार आहे. जर चॉपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूने पण थोडंसं त्याला बारीक करू शकता. पण खूप जास्त बारीक करण्याची तसं पण गरज नाही. मी इथे ॲड करते आहे कोथिंबीर आणि जे आपण चॉप करून घेतलेले एक कॉर्न आहे ते मी टाकून घेते आहे. जास्त प्रमाण मी कॉर्नचं घेतलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं कमी पण यूज केलं कॉर्न तरी चालेल आहे. त्यानंतर मी इथे टाकत आहे एक हाफ कप राजगिरा लाई, जी खूप छान सोर्स असते प्रोटीनचा. त्यानंतर पनीर मी टाकते आहे 1 ते अर्धी वाटी. जर नसेल पनीर तरी चालेल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी टाकला. त्यानंतर मी इथे टाकले आहे ऑरिगॅनो, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, सॉल्ट तुमच्या टेस्टप्रमाणे आणि थोडंसं आमचूर टाकलेलं आहे. ते पण ऑप्शनल आहे. याला छान आपण मिक्स करून घेऊया, एकसार करून घेऊया सगळ्याला. आणि त्यानंतर मग यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकते आहे. जर खूपच जास्त मऊ असेल तुमचं पीठ तर तुम्ही त्या 1 टेबलस्पून पण टाकू शकता किंवा 2 पण. बाइंडिंगसाठी आपण ते टाकतो आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकते आहे 2 टेबलस्पून. जर असेल तर टाका, पण याने खूप छान असा टेस्ट येतो. तर मी नेहमी टाकते यामध्ये. आणि इथे मी कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स करून घेते आहे. आणि हे व्हीट शेवई आहे. हे याच्यामध्ये जर आपण कोट केलं आपल्या कटलेटला तर खूप छान टेस्ट येतो. हे टिफिनमध्ये मी नेहमी माझ्या मुलाला देते. खूप छान वाटते त्याला आणि सगळे व्हेजिटेबल्स पण त्याच्या पोटामध्ये चालले जातात. मला सुद्धा हे खूप आवडतात. झालेले आहे. आपण आपले ज्या शेपमध्ये तुम्हाला वाटते त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. मी गोलच करून घेतलेले आहे आणि छान असे त्या कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि जी शेवई आपण बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया सगळे. आणि आता ताव्यावर मी ते शेकून घेते आहे. जर तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही पॅनमध्ये पण शेकू शकता. माझ्याकडे नाही तर मी ताव्यावर याला छान 5-6 टाकून आपण त्याला छान परतवून छान लालसर होऊ देऊया. झालेले आहेत आपले कटलेट. तुम्ही पण हे नक्की करून बघा, खूप टेस्टी वाटतात. मी यासोबत चटणी पण नाही केलेली आहे यावेळेस. हे असेच खायला खूप छान वाटतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.